अमरावती शहरात आगामी बकरी ईद उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालंय। 28 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी भूषविले। बैठकीला मुस्लिम समाजाचे मौलवी, मस्जिद व ईदगाह ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक तसेच महानगरपालिका, वीज विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत बकरी ईद दरम्यान शहरातील पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। महानगरपालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं प्रशासनाने स्पष्ट केलंय। पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याची साठवणूक करून ठेवण्याचं आवाहन केलंय, तर पशुसंवर्धन विभागाने कुर्बानीपूर्वी जनावरांची तपासणी आणि अनधिकृत परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं सांगितलंय। बैठकीत गोवंश कत्तलीवर बंदी असल्याचं पुन्हा स्पष्ट करण्यात आलंय। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाने दिलाय। सोशल मीडियावर अफवा किंवा समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट व्हायरल करू नयेत असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय। सायबर पोलीस सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवून असून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय।